केलाय. हे परमेश्वरा, अरे असा कोणता गुन्हा केलाय का मी? आणि माझा काय अपराध आहे रे? का? कारण मी एका गरीब कुटुंबात जन्मलो आहो म्हणून हाच माझा अपराध का? नाही परमेश्वरा, नाही. हा नियतीचा गाव, हा तुझा गाव मी दूध टाकल्याशिवाय राहणार नाही रे. अरे काय करावं, कुठं जावं, काही समजत नाही मला. अरे कित्येक दिवसापासून नोकरीसाठी भटकत आहे, पण कुठंच ठाव ठिकाणं लागत नाही माझं. माझं शिक्षण हे काय फक्त डिप्लोमा आणि डिग्रीपर्यंतच झालेलं आहे. पण हे शिक्षण ना फक्त या कागदांपुरतंच सीमित दिसतंय रे. अरे जिथं कुठं नोकरीसाठी जातो ना तिथं पहिली अट डोनेशनची असते रे. अरे एवढंच नाही तर मॅरिट लिस्ट मध्ये नंबर लागून सुद्धा 10-15 लाख रुपयांची बोली लागते रे. अरे एवढी मोठी रक्कम आम्ही गरीब मुलं आणणार तरी कुठून रे? आणि यामुळे आम्ही शिक्षण घेऊन सुद्धा बेरोजगार आहोत रे. अरे असे या जगात कितीतरी मुली आहेत. हे परमेश्वरा, या गरीबाचा मालिक कोण रे? कुणीच नाही असं वाटते मला. अरे असं वाटतं की स्वतःला संपवावं आणि मोकळं होऊन जावं या जगातून. कसं होईल? अरे कसं होईल? थांबला तो संपला. थांबला तो संपला. हे असं म्हणणार तूच ना? मग काय करू ग? सांग ना तू. अगं माझ्या घरची परिस्थिती आणि नोकरीसाठी जातो. डोनेशनची अट असते. मग हे माझे शिक्षण उच्च शिक्षण फक्त कागदापुरतं सीमित आहे का? मग माझे हे उच्च शिक्षण फक्त कागदापुरतं सीमित आहे का? एक 10वी नापास मुलगा डोनेशन देऊन लागतो. अगं एक 10वी नापास मुलगा सुद्धा डोनेशन देऊन लागतो. मग आम्हाला गरीब मुलाचं काय ना? मग आम्हा गरीब मुलांचं काय होणार ग? शेवटी बेरोजगारच राहणार ना. कॉलेजमधलं तो दिवस आठवला. अरे कॉलेजमधला तो दिवस आठवला. जेव्हा तू आणि मी कॉलेजमध्ये सोबत जायचो. जेव्हा तू आणि मी कॉलेजमध्ये सोबत जायचो. मी तुला म्हटलं होतं की मी तुला म्हटलं होतं मी एकदा नापास झालो. आणि मी आता परीक्षेला बसलो. आणि तेव्हा परीक्षेला बसणार. तेव्हा तू काय म्हटलं? तेव्हा तू काय म्हणाला? माणसाच्या जीवनात चढ उतार येतच असतात. माणसाच्या जीवनामध्ये चढ उतार येतच असतात. आणि माणसाने नेहमी आशावादी जीवन जगावं. आणि माणसाने नेहमी आशावादी जीवन जगावं. वर्क इज नॉट वेस्ट. वर्क इज नॉट वेस्ट. असे कित्येक उदाहरण देऊन तू मला समजवायचं. आणि आज खर्चतोस? आज मात्र तू स्वतः खर्चतोस? अरे तुला नोकरी मिळेल. माझ्या लक्षात आहे. आणि माझ्या लक्षात आहे. मग सांग ना लवकर. उपकार होतील का तुझे माझ्यावर? माझ्या वडिलांची एक मोठी फॅक्टरी. हे बघ, माझ्या वडिलांची ना खूप मोठी फॅक्टरी आहे आणि तिथे मजुरांची पण गरज आहे. तर तुला चांगली नोकरी मिळू शकते तुला. मग सांगत त्या वडिलाला नोकरी देखील ना ग मला. नोकरी तर मिळेल. नोकरी तर मिळेल, पण माझी अट आहे.